नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बल्लाळेश्वर पाली गणपती मंदिर येथे. पालीचे गणपती मंदिर हे आपल्या महाराष्ट्रातल्या अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये बघूया की हे मंदिर कसे आहे. तर आज आहे मे महिन्यातील शेवटचा आठवडा आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. सुट्टीचा दिवस आहे, तर छान गर्दी आहे. काय हो काका कुठलं हे? हे जाम आहे. हा, हे आमचूल आहे. अच्छा, कोकम. हा कोकम. आणि ते मग तिकडं हे तर रिटे ते धुवाचे ओके ओके ते आहे ते. बाटलीतलं ते मध आहे गावठी मध्ये. होय काय हा बरं. चांगलं वाटतंय. हे गोड असतं का नाही काय हे? हा गोड आहे. हा चांगलं आहे ते. हा आपला मध. गावठी मध अरे. जांभळं कशी आहेत? 50 ला पाव किलो. बरं. खाऊन बघा वाटलं. खाऊन बघा. बघू. बघा. गोड. बघू जाताना नेतो. याची शेती आहे ना जांभळाची. हम्म शेती आहे मोठी जांभळाची. हा का? हो याची शेती आहे. हम्म. चांगलं आहे ना. जाताना नेतो. शेती आहे मोठी. हा. शेती, हो हा, चांगलं आहे ना. तर आपण आता जांभळं विकायला होती ती पाहिली. तर हा अप्रोच आहे पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचा. सगळं विकायला ठेवलेलं आहे छान. वेगवेगळ्या पद्धतीची पापड मिरवून छान. कितीला आहे एक? 50. तर मित्रांनो बघूया आता आपण पुढे जाऊन अजून काय काय बघायला मिळतं या मंदिरात. वेलकम टू पाली बल्लाळेश्वर मंदिर पाली. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत पाली मंदिराच्या आतमध्ये आणि इथं बोर्ड आहे दर्शन मंडपाकडे. तर आपण दर्शन घ्यायला जाऊया. इथे एक मंदिरात आहे हे जास्वंदाची फुलं, बकुळीचं फुल. मावशी कितीला आहे बकुळाचा हार? 50 ला. बर हा असा असतो बकुळीचा हार. स्वच्छ हा असा स्वच्छ परिसर आहे आपला बल्लाळेश्वर पाली गणपती मंदिराचा. काही गर्दी नाही विशेष. मस्त छान लवकर दर्शन होऊन जाईल आपलं आज. श्री गणेशाय नमः. तर असा परिसर आहे आपला गणपती मंदिराचा छान. जास्त काही गर्दी नाहीये. तर मित्रांनो आपण हे मंदिर आतून कसे दिसते ते बघू शकतो. इथून एकदम सुंदर छान परिसर आहे आपला. तर मी मंदिराचं शूटिंग नाहीये घेत आतमध्ये. तर हा बाहेरचा परिसर बघा किती सुंदर छान आहे. हा हे आपलं बल्लाळेश्वराचं मंदिर. श्री गणेशाय. तर मित्रांनो ही या मंदिराची एक्झिट आहे. मंदिराचा परिसर इतका असा छान सुंदर सुशोभित केलेला आहे. तर आपण जेव्हा कुठेही फिरायला येतो, मंदिर असू देत, कोणतेही प्रेक्षणीय स्थळं असू देत, महाराष्ट्रातली भारतातली कुठेही, अशी छान क्लीन स्वच्छ ठेवल्यावरच तिथे फिरायची मजा येते. तर आपल्याला हा व्हिडिओ आपलं पाली मंदिर कसं वाटलं मित्रांनो, तर एक फीडबॅक जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या. ओके. खूप छान. हा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या लोणावळ्यापासून 1 तासाभरात हे मंदिरापर्यंत आपण पोहोचू शकतो. इथे प्रसाद आहे, लाडू खोबरे प्रसाद चिक्की. राहण्याची पण सोय छान आहे इथे. हे असं आपलं बल्लाळेश्वराचं पालीचं मंदिर. तर बघूया आता पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय कव्हर करू शकतो. हे असं दिसतं बाहेरून. खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे आपलं. आज आपलं एक अष्टविनायकाचं दर्शन झालेलं आहे या व्हिडिओमध्ये.
तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला हा टोटल अष्टविनायक दर्शन मधील पालीचं मंदिर आणि बल्लाळेश्वराचं दर्शन कसं वाटलं जरूर सांगा फीडबॅकमध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधून.